शौर्य रणरागिणी न्यूजसाठी साक्षी विधाते महानगरपालिका प्रतिनिधी। कामगार कल्याणासाठी नाशिक महानगरपालिका श्रमिक संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन, प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष। सविस्तर वृत्तांत। नाशिक शहराच्या सार्वजनिक आरोग्यात आणि स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या घंटागाडी कामगारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नाशिक महानगरपालिका श्रमिक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय मार्गाने निदर्शने करण्यात आली। केंद्र सरकारद्वारे प्रस्तावित नवीन श्रम संहितामुळे कामगार वर्गाच्या भविष्यावर आणि त्यांच्या अधिकारांवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करत श्रमिक संघाने या धोरणांचा सकारात्मक पुनर्विचार करण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे। गेल्या कित्येक दशकांपासून विशेषतः 1996 पासून शहरात सफाई कामगार म्हणून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षेचा प्रश्न या निवेदनात प्रामुख्याने मांडण्यात आला आहे। इतकी वर्ष अविरत सेवा देऊनही हे कामगार अद्याप कायमस्वरूपी सेवेच्या लाभांपासून वंचित आहेत। याकडे श्रमिक संघाने प्रशासनाचे लक्ष वेधले। नवीन धोरणांमुळे कामगारांचे कायदेशीर हक्क बाधित होऊ नयेत आणि त्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळावी ही या आंदोलनाची मुख्य भूमिका राहिली आहे। हे निवेदन महादेव खुडे, रफिक सय्यद, विठ्ठल शिंदे, कैलास मोरे, नितीन शिराळ व राहुल अडांगळे, डी.पी. मोरे, नितीन सोनकांबळे, बाळू वाघमारे, सुरेश गायकवाड इत्यादी तसेच अजूनही काही महिला आणि पुरुष पदाधिकारी तसेच सदस्य यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आले। आम्ही प्रशासनाशी समन्वयाची भूमिका ठेवून आमच्या रास्त मागण्या मांडत आहोत। प्रशासनाने या संवेदनशील विषयाची दखल घेऊन कामगारांच्या हिताचे रक्षण करावे अशी भावना या सर्व प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली। या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारने कामगार हिताला प्राधान्य देऊन न्याय द्यावा अशी आशा श्रमिक संघाने व्यक्त केली आहे। या ठिकाणी सगळे घंटागाडीचे कामगार आणि मयत कामगारांचे वारसदार केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधामध्ये कामगारांनी अनेक वर्ष संघर्ष करून जे मिळवलेले कायदे आहेत ते कायदे रद्द केलेले आहेत आणि कामगार विरोधी 4 श्रमसंहिता तयार केलेल्या आहेत। त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि देशभरातल्या सगळ्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। घंटागाडी कामगार हे 1996 सालापासून नाशिक महापालिकेमध्ये काम करत आहेत। या काळामध्ये अनेक ठेकेदार बदलले तरी हेच कामगार काम करत आहेत। हे सगळे ज्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत या घंटागाडी कामगारांच्या मयत घंटागाडी कामगारांच्या पत्नी आहेत। जवळपास 60 कामगार 65 कामगार घंटागाडीवर काम करत असताना वारलेले आहेत आणि म्हणून आम्ही महापालिकेला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती करतोय की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या कामगारांना कायम सेवेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे, कारण ही अत्यावश्यक सेवा आहे। घंटागाडीसाठी, कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने, राज्य सरकारने करोडो रुपये महापालिकेला दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी राज्य सरकार, महापालिका आणि केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत आणि देशभरातल्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। गेले आज 20-25 वर्ष झाले घंटागाडी कार्य करत होते, काम करत असताना आज कमीत कमी 60 ते 65 लोक मयत झाले घंटागाडीवरचे। आज आम्ही दिल्लीला उपोषण केले, मुंबईला केले, हायकोर्टात निवेदन दिलं, सगळ्याकडे वारंवार आम्ही तक्रारी टाकल्या, उपोषण केले, भरपूर काही केले, पण काही उपयोग झाला नाही। आज आम्ही हा जिल्हाधिकारी समोर आम्ही आज मोर्चा आणला आहे, आम्हाला न्याय मिळावा। आज 3 वर्ष झाले कुंभमेळ्यामध्ये सगळ्यापेक्षा जास्त काम आम्ही करतो। तसं पाहायला गेलं तर कोरोनामध्ये ह्या शासनाने घरी बसून पगार खाल्ला आहे, पण आज आमचे कामगार काम करत होते। आज कोरोनामध्ये काम करत असताना कमीत कमी 25 ते 30 लोक एक्सपायर झाले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला न्याय हा भेटलाच पाहिजे, कारण की ज्या टायमाला तुम्हाला रविवार असतो, तुम्हाला बुधवार असतो, तुम्हाला शनिवार असतो, तुम्ही वारंवार 30 दिवसाचा पगार घेता। घंटागाडी कर्मचाऱ्यांना 30 दिवसाचा पगार हा दिला जात नाही, तर रविवार हा सुट्टी आम्हाला मानला जात नाहीये। तर त्याच्यामुळे आमचे हा कष्टाचा पैसा आहे, आम्हाला ही हक्काची भाकर आम्हाला ही भेटलीच पाहिजे आणि हा तुम्हाला द्यायचा आम्ही घेणार, नाही दिला तरी घेणार आणि घेणार म्हणजे घेणार।